गुड मॉर्निंग गाईज. तुला झाडांची खूपच आवड आहे. मोरपंखी हे झाड, ही पण पहा फुलं छोटी. हे पण झाड पहा किती फुलं लागलेली आहेत त्याला, सुंदर अशी पर्पल कलर आणि हा येल्लो कलर. हे पहा मोगऱ्याचं झाड आहे, खूप जुनं आहे. जसं आम्ही छोटं होतो ना, 3-4 वर्षापासूनचं झाड आहे. आता ते कटिंग केलं आहे तिने, खूप फुलं लागतं त्याला. हे पहा तुळस वृंदावन, तुळशीचं झाड. इकडे पण तुळस आहे. हा गोकर्णाचं वेल आहे. आता तो खूपच खराब झालेला आहे, खूप दिवसांचा पण झालेला आहे. याला शेंगा पहा किती लागल्यात. इकडे पण आहे हा छोटासा वेल, हा पण आता खराबच झालेला आहे. हे पण फुलांचं झाड आहे, येल्लो कलरचं याला फुल येतं. हे पण पहा इकडे, आता याचं नाव नाही मला माहिती, पण ह्याला पण छान असे फुलं येतात. ह्याची फुलं. आणि हे गुलाबाचं झाड आहे. त्या दिवशी आमच्याकडे वानर आलं होतं, तर त्याने सगळी फुलं कोंब सगळे खाऊन घेतले. त्या फुलाचे झाडाचे फुलं पण खाऊन टाकले त्यांनी. आता याला खूप मोठा गुलाब येतो. आणि हे आपलं पामचं झाड आहे. हे इकडं आंब्याचं झाड आहे पहा. हे पहा आवळ्याचं झाड, कसे आवळे लागलेले आहे त्याला. इकडे पण आंबा आहे. इकडे हा पांढऱ्या कलरचा सोनचाफा. इकडे पण हा वेल आहे, मला त्याचं नाव माहिती नाही आहे, पण हा पण वेल आहे. त्याला छोटी छोटी अशी बिया टाईप असं थोडी फुलं येतात. इकडं नारळाचं झाड लावलेलं आहे. तर थोड्या दिवसांनी याला नारळ पण आता लागायला सुरुवात होईल. अजून काय आलेलं नाही याला नारळ वगैरे काय. हे पण पहा इकडे पण फुलंच आहेत. इकडे पण गोकर्णाचं झाड आहे. इकडे पण खूप शेंगा लागल्या त्याला. आणि हे पहा आपलं ब्रह्मकमळ. याला मित्रांनो 20 ते 25, जास्तीत जास्त 30-35 याला फुलं येतात. खूप मोठं आहे. आणि हे आपलं हे पण झाड आहे. हे प्राजक्ताचं झाड आहे. खूप खाली याचं फुलांचं असं सडा असं खाली पडतो. काही स्नेक प्लांट कसं आहे पहा. मम्मीला खूप आवड आहे झाडं लावायची. हे पण पहा, ह्याला पण खूप छान फुल येतं. आता याला फुल नाही आहे. इथे खाली झेंडूची फुलं लावलेली आहेत, झाडं आहेत. आणि इकडे हा गवती चहा लावलेला आहे. हे पण शोचं झाड आहे इकडे. हे पहा पुदिना. कधी बिर्याणी करायचं झालं, मसाले भात करायचं झालं की पटकन आणून टाकायचं भातामध्ये. असं बघा कसं जुगाड लावलं. आणि हे बांबूचं झाड आहे, बांबू ट्री. ते आम्ही मातीमध्ये लावलेलं आहे मम्मीने. आणि हे पपईचं झाड आहे इकडं. हा सोनचाफा आहे. ह्याला आता कळ्या लागलेल्या आहेत. आधी पण फुलं येऊन गेलेली आहेत, पण आता परत ह्याला कळ्या लागलेल्या आहेत. हे मम्मीने झाड बाहेरून आणलं होतं नर्सरीमधून, 150 रुपयाचं. पण खूपच सुंदर असा वास येतो या फुलांचा. हे इकडं आंब्याचं झाड आहे. इकडे परत नारळाचं झाड आहे. आणि हे पहा छोटंसं कढीपत्त्याचं झाड कशामध्ये लावलेलं आहे. आता हे लिंबाचं झाड आहे पहा. ह्याला खूप लिंब येतात. आता पण आलेले आहेत. हे किती छोटे छोटे आलेले आहेत.
हा का. सगळं जवळच आहे अवेलेबल, कुठे बाहेर जायची गरजच नाही शेतकऱ्याला. असं शेतकऱ्याचं जीवन असतं पहा. आपल्याला शहरामध्ये कुठे काय आणायचं म्हणलं की पहिल्यांदा आपल्याला जावं लागतं बाहेर आणायला. सगळं पैसे देऊनच विकत घ्यायचं. इथे घरीच लावा आणि घरीच खा. आता हे पहा, इकडे आंब्याचं झाड आहे, बदामी आंब्याचं झाड आहे. अजून याला आंबा लागलेला नाही आहे, पण येतीलच आता. ह्या वर्षी तर येतीलच आंबे याला. आणि हा पण पहा, आपला नागिनीचा वेल लावलेला आहे का. नागिनीची पानं ही एक हिने वेलाचा छोटासा तुकडा लावला होता, वेल असा. तर हा पहा किती मोठा आलेला आहे. आणि ह्याला वाढ पण खूप असते मित्रांनो. हां, कसं जुगाड आहे. मम्मीला अशी जुगाड करते आमची. त्याला खूपच आवड झाडांची. तुमच्याकडे काय आहे का मित्रांनो अशी झाडं गावाला? कमेंट करून नक्की सांगा मला. ही लिंबाचं झाड होतं, ते पूर्ण आता कटच करून टाकलेलं आहे. याचा पाल एवढा खाली पडतो ना मित्रांनो, खूप झाडायला लागतं. आणि ते तिला आहे ना लय स्वच्छता लागते, अजिबात तिला घाण चालत नाही. ते पहा अशोकाची झाडं 2 आम्ही छोटं होतो तेव्हा लावली होती. आता ते पहा किती मोठे झालेले आहेत. इकडे पण पहा पेरूची आणि आंब्याची झाड आहे तिथे पण. आणि हा शेवगा आहे, शेवगाचं झाड आहे. खूप शेवगा आहे त्याला आणि चवदार पण लागते याची भाजी एकदम. खोड केवढं झालं. म्हणे पहा पहाटेच उठती आणि आता झोपती. म्हणे उठ की ग, तुझं आवडतं फिश आणणार आहे, फिश उठ. आता मनी पहा पप्पांची गाडी आली किती आता त्रास देते. तुम्हाला तिची गंमत पाहायलाच भेटेल. आमची मणी माव दिसती अशी नाहीये, लय खतरनाक आहे ती. हा काय करती, उठ. म्याव म्याव म्याव. मनू ए मनू, भूक लागली? पहा आमची गाई डेंजर जवळ येऊन देत नाही ती. पहा कशी करते, तर मी तेच वाटते तिला. पहा आताच छोटस कालवड झाली आहे कशी. हॅशटॅग शेतकरी. लावून देत नाही मित्रांनो. हे पण मम्मीवरच पडलंय. हे पहा याची पण किती लिंब आहेत. इकडं पण लावलेलं आहेत लिंबाची झाडं. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये एवढंच झाड भरलेलं असतं ना, आम्हाला कधी लिंबाची कमीच नसते. आता पेरू त्याचे संपलेले आहेत. मागे खूप पेरू आले होते ना खाल्ल्याने, गोड येते एकदम. पहा लिंबू किती येते सेफ्टीसाठी खूप जण घेऊन जातात ना. तर हे इकडं साडी लावलेली आहे. हे बा आमच्या आजोबांचे मित्र परिवार. ते दररोज येतात, सकाळ संध्याकाळ आपलं गप्पा गोष्टी त्यांच्या चालतात. पहा इकडे पण छोटी छोटी आंब्याची झाडे लावलेली आहेत.